महाराष्ट्रातील असे एक शिव मंदिर जे 750 वर्षांपूर्वीचं असून अजूनही एका चाबीवर उभा आहे, तेच बघण्यासाठी मी आणि माझा भाऊ आम्ही निघालोय अमरावती पासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथे। ते म्हणजे 750 वर्षांपूर्वीचं पुरातन श्री खंडेश्वर शिव मंदिर। हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचं असून सगळं दगडातून कोरलेलं आहे। म्हणजे पहा, एक एक दगड हाताने कोरून लावलेला। त्या काळात ना मशीन होतं ना सिमेंट। सर्वात खास गोष्ट म्हणजे स्थानिक लोक सांगतात हे संपूर्ण मंदिर शिव की चाबीवर उभा आहे। म्हणजे या चाबीपासूनच मंदिराची बांधणी सुरू झाली आणि आज ही मंदिर त्या चाबीवर टिकून आहे। मंदिराच्या आत प्रवेश करताच नरसिंह अवताराची मूर्ती, शिवपार्वतीची दुर्मिळ मूर्ती आणि नंदीदेव बघायला मिळते आणि समोरच गाभाऱ्यात श्री खंडेश्वर महादेवाची शिवलिंग बघायला मिळते। या सगळ्या मूर्ती दगडातून कोरलेल्या आहेत। ग्रामीण लोक सांगतात की खंडेश्वर, कोंडेश्वर आणि बोंडेश्वर या 3 ऋषींनी इथे तपस्या केली आणि त्यांच्या तपस्येतूनच हे शिवलिंग प्रकट झालं। त्यामुळे हे मंदिर फक्त बांधलेलं नाही तर अध्यात्माने उगमलेलं आहे। श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला इथे भव्य यात्रा भरते। टेकडीवर वसलेलं हे मंदिर आज शासनाकडून ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र आहे। सभोवतालचा निसर्ग, मंदिराची वास्तू आणि इथली शांतता सगळंच अनुभवण्यासारखं आहे। जर कधी अमरावतीकडे आलात तर नांदगाव खंडेश्वरला एकदा जरूर भेट द्या आणि अशाच व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा।